आता आपल्याला नेहमी प्रश्न विचारावा, आपली पाळी बरोबर महिन्याच्या महिन्याला येते ना, ब्लिडिंग फार होत नाही ना, 3 दिवस काय तरी ब्लिडिंग झालं पाहिजे बस, चौथ्या दिवशी थोडंसं स्पॉटिंग झालं नाही झालं बस, आणखी नव्हतं कामा नाही, उगाच झिजत राहून ॲनिमिया आणि पांडुरोग होता कामा नाही, ताकद राहत नाही, आलं सगळं खलासून जातं. विचारांची साखळी तुटते स्त्रियांची, सलग विचार करू शकत नाही, ॲनिमिया असतो, पुरेसं हिमोग्लोबिन नसतं, त्याच्यामुळे विसराळूपणा वगैरे अशी लक्षणं निर्माण होतात, एनर्जी राहत नाही काम करायला. पाळी बंद झाली असेल तर योग्य वेळात आता नक्की बंद झाले का हा पण प्रश्न विचारा. वयाच्या 50च्या आसपास 1 वर्षभर आता पाळी आलेली नाही, 100% आता रजोनिवृत्ती झाली, मेनोपॉज झाली असं शिक्का कधी लागेल, वर्षभर आता ब्लिडिंग झालेलं नसेल तर. अजून एक वेगळ्या सगळ्याच वयोगटातल्या मुलींनी किंवा तरुण स्त्रियांनी किंवा जरा अजून वरच्या वयाच्या स्त्रियांनी आपलं ब्लिडिंग फार कमी होत आहे का हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे. आणि ते ब्लिडिंग कमी होत असेल तरी सुद्धा मार्गदर्शन देणं आवश्यक आहे. अंगात पुरेसं सकस रक्तच नसेल, कॅल्शियम व्हिटॅमिन काय काय जे ओझं, तर ते ब्लिडिंग होत नाही. याचा अर्थ कुठेतरी तोटा आहे शरीरात, तर तो भरपाई त्याची करून घ्यायला नको का. अनेक वेळा आहारातल्या अनेक त्रुटी, अनेक व्याधी यांच्यामध्ये, हार्मोनल इम्बॅलन्स याच्यामध्ये हे लक्षण पाहायला मिळतं. तर फार कमी ब्लिडिंग होऊन उपयोगाचं नाही आरोग्याला. हे जरा लक्षण नाजूक आहे, समजून घ्या. साधारण 40शी उलटली ना की स्त्रियांना त्वचा जी छान नाजूक, मुलायम आणि सतेज, स्निग्ध अशी असलेली असते ना स्त्रीची, ती नंतरला तुझी रुक्षता यायला लागते त्वचेवर. ही रुक्षता फक्त त्वचेवर नसते, ही प्रत्येक पेशींमध्ये शरीरात रुक्षता येत असते. आणि ही रुक्षता नुसती त्वचेवर दिसणारी रुक्षता नाही, तर विविध अवयवांमध्ये छान टपोर द्राक्ष आहे, ते जर समजा त्यातला पाण्याचा अंश कमी कमी होत गेला तर सुकलेली मनुका कशी दिसेल, असं शरीरामध्ये होत जातं. हे फक्त त्वचेवर नसून मेंदू, हृदय, किडनी, आतडी, योनिमार्ग, गर्भाशय, ओव्हरीज या सगळ्या पेशींमध्ये सगळीकडे असं शरीर सुकायला लागतं. ही प्रक्रिया खूप स्लो आहे, पण सावकाश सावकाश शरीर सुकण्याची क्रिया व्हायला लागते. आणि ही सुकण्याची प्रक्रिया योनी मार्गामध्ये स्निग्धता पुरेशी नाही, खूप कोरडेपणा आहे, रुक्षता आहे, तर संबंध येण्याच्या वेळेला खूप पेनफुल असतं ते सगळं कोरडं असल्यामुळे. आणि त्या स्त्रीला अनेक वेळा नको वाटायला लागतं. आणि खरी एकंदर वैवाहिक जीवनाची समजून घेण्याची सुरुवात ही 40शी नंतरच आहे. तेव्हा त्या साथीदाराचं आरोग्य समजून घेऊन त्याला त्या ठिकाणी तेवढ्या गोष्टींना मदत करून मग पुढचा प्रवास चांगला करणे. योनी मार्गामध्ये येणारा कोरडेपणा हा योग्य पद्धतीने नीट करून व्यवस्थित 50-55 वयापर्यंत विविध प्रकारे आरोग्य चांगलं ठेवून आनंद मिळवता येऊ शकतो. दोन्ही साथीदारांच्या नीट समजुतीने आणि आरोग्य चांगलं ठेवून. अनेक प्रकारची घृत आहे, तेल आहे, अभ्यंग आहे, काही योनी बिचू आहेत, काही बस्ती आहेत, यांच्या मदतीने ते सगळं साध्य करायचं आहे. याचं कारण पण सांगतो. यातली काही लक्षणं निर्माण झाली की हॉर्मोनचे पॅचेस त्वचेवर लावतात. आणि मग ते हॉर्मोनचे पॅचेस लावले की ती लक्षणं जातात, पण विविध त्रास त्या स्त्रीला त्या हॉर्मोनचा भोगावा लागतो. काही काही वेळेला उलटी आल्यासारखं वाटणे, पित्त होणे, जळजळ होणे, अगदी ब्रेस्ट कॅन्सरपर्यंत सुद्धा हॉर्मोनल ट्रीटमेंटचे तोटे. मग त्याच्यापेक्षा आयुर्वेद काय सांगतो ते ऐका, हॉर्मोनच्या गोळ्या खाण्यापेक्षा. म्हणून हे सगळं बरं करायचं. योनी मार्गामध्ये कोरडेपणा आहे, तसं योनी मार्गामध्ये कंड येणे, खाज येणे
आणि संकोचापायी ती स्त्री ते सहन करत असते, सांगत नाही. वाईट डिस्चार्ज आहे, अंगावर पांढरं जातंय किंवा गंध येते, तो त्या स्त्रीनी नीट वैद्यकीय मार्गदर्शन घेऊन मग यातलं एखादं लक्षण एखाद्या स्त्रीला डायबिटीज झालेला असतो आणि ते केवळ याच लक्षणाने तो डायबिटीज समजा शरीराचं सांगतोय, तर 6-6 महिने वर्षभर ती बाई ते सहन करत राहते. मग रात्री झोप लागत नाही, चिडचिड होत राहते, सांगता तर येत नाही, संकोचपायी बोललं जात नाही, ट्रीट काय होत नाही, हे सहन तिला करावं लागतंच. पण डायबिटीज अनट्रीटेड राहिला ना 6 महिने वर्षभर, मग जेव्हा ती बाई इतका त्रास सहन करत करत जेव्हा तिचं वजन 4-4 किलो 8-8 किलो सगळं डाऊन होऊन जातं, तेव्हा कुणातरी शंका येते, तेव्हा जाऊन शुगर तपासतात. पण पहिल्यांदा शरीराने दिलेला जो काही संकेत आहे, सिग्नल, तो केवळ त्या स्त्रीने संकोच न बाळगता मला असं असं होत आहे. एखाद्या स्त्री डॉक्टरला जाऊन सांगावं, एखाद्या नर्सला सांगावं, आपल्या मैत्रिणीला सांगावं, काही योग्य व्यक्तीला सांगावं. पण हे एक एक लक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि ते चिकित्सा करून बरं करण्यासारखं आहे. चिडचिड होत असलेली घरामध्ये त्या स्त्रीला सहनच नाही होत त्या अनेक कंडिशन्समध्ये. आता असं लक्षात घ्या, ही प्रक्रिया समजा शरीराला वृक्ष होण्याची समजा सावकाश झाली एक 10 वर्षाच्या कालावधीमध्ये, तर एक एक बिघाड सावकाश निर्माण होतील, बरोबर. पण काही कंडिशन्स अशा असतात जिथे गर्भाशय काढूनच टाकावा लागतो सगळा. म्हणजे हिस्टेरेक्टॉमी वयाच्या 33व्या वर्षी सुद्धा झालेल्या स्त्रिया आमच्याकडे येतात. किती 33व्या वर्षी गर्भाशय काढून टाकला, धपकन एका वेळेला सगळी अशी 25-25 लक्षणं त्या स्त्रीला आत्ताची सांगणारे त्यातले अनेक निर्माण होतात. बेचैन असतं सगळं शरीर, कारण शरीर हे खूप कमी कालावधीमध्ये सुखायला लागतं. बरोबर, विचार सुद्धा वृक्ष बनतात, हाडं ठिसूळ होतात, कंबर मणके सगळं झिजून जातं, मेंदूच्या पेशी सुकून जातात. जी क्रिया 10 वर्षामध्ये सावकाश घडायची ही हिस्टेरेक्टॉमी झाली आणि झपकन झाली जर समजा 1 महिना 2 महिन्याच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये, तर त्या स्त्रीला एकदम आंबळ कोसळल्यासारखं आहे ना ते. तर हे खूप बारकाव्याने त्याला लक्षात घेऊन चिकित्सा करून ते सगळं जागेवर आणता येतं. मार्गदर्शन घेणं जरुरी असतं. गर्भाशयाचं ऑपरेशन झालेलं आहे का, गर्भाशय काढून टाकलेलं आहे का, काढून टाकावा लागला असेल तर तो कोणत्या कारणाने ते करावं लागलं, फायब्रॉइड्स आहे, गाठी आहे, तुम्हाला कॅन्सर झाला असेल, विविध ब्लिडिंग खूप होत असतं. अनेक वेळा असं होतं की ब्लिडिंग कशात थांबतच नाही, मग गर्भाशयाचं ऑपरेशन करून टाकलं, कशात थांबतच नाही, बाई झिजू नये, त्यातलं कॅल्शियम वगैरे सगळं नष्ट होऊ नये म्हणून करावं लागतं, नाही लागच तो करावा लागतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुणाचं ब्लिडिंग जास्त होत असल्यामुळे किंवा अंगावर फार पांढरं जात असल्यामुळे सगळ्या शरीरातला जो सारभूत अंश ओज हा शरीरातनं सगळं कमी होत असतो. मांड्यांमध्ये आणि पोटऱ्यांमध्ये ताकदच राहत नाही. पूर्वी सगळी कामं झपझप करत होते, आता पाय चालत नाही, मांड्या पोटऱ्या दुखायला लागतात, एनर्जी संपून जाते. सकाळी असते थोड्या वेळ, 10-11 वाजल्यानंतर बॅटरी डाऊन व्हायला लागते. जेमतेम सकाळचे काय 2-3 तास काम करतं, मांड्या पोटऱ्या गळून जातात. ही झाली शारीरिक लक्षणं. पण ही मानसिक लक्षणं आहेत ना, ही बाकीच्या माणसांना पण बिघडवून टाकतात. काय काय तो अकारण भीती वाटायला लागते. किती भीती? एक स्त्री आली, म्हणाली मला घाबरल्यासारखं होतं, रात्री अचानक झोपेतनं जाग येते, स्वप्न पडतात वगैरे वगैरे, आणि अंगात माझ्या असं वीज चमकून जावी ना, असं सगळीकडे नुसतं कायम होत असतं. ज्याला हात लावून त्याला शॉक येतो म्हणलं माझ्या. बहुतेक माझ्यावर कोणीतरी करणीच केली होती. एक कोणतरी आली होती बाई, तुम्ही मला हात लावलं आणि ते हात लावल्यापासून मला हे झालं. मानसिक लक्षण, अकारण भीती, अनेक अवस्थांमध्ये चिडचिड, प्रसंग अगोदर तसे येऊन गेलेले असतात, पण आपल्या शरीरातली एनर्जी, ताकद, सहनशक्ती जेव्हा क्षीण होऊन जाते, तेव्हा तोच प्रसंग आपल्याला चिडचिड वाढवणारा होतो. याच्या अगोदर तुला हे सगळं भोगायला लागलं नव्हतं का? तेव्हा नाही झाली, आता का झाली?
तुझी एनर्जी कमी पडते म्हणून, इथे तुझी ऊर्जा वाढवायला काम करायला लागले. पण आधी हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. चिडचिड, अकारण भीती आणि अकारण रडू येणं, कुठल्याही वेळेला अकारण स्त्रियांना आसवं घडायला लागतात आणि अनेक वेळा घरामध्ये तो चेष्टेचा विषय बनून जातो. बारीक सारीक कारणावरून तिला जेव्हा अश्रू येतात तेव्हा अरे पण ते तिचं शरीर कुठेतरी आतमध्ये त्रास होतोय, तिला पण समजत नाही आसवं का वाईट आहे. तिला पण त्याचं उत्तर नसतं ना. ते ह्या मनोपवास आणि रजनिवृत्ती आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स याच्यामध्ये आहे की उगाच भावूक होत नाहीये फक्त. तर ते सगळे आणि अश्रुवेग हा इतका महत्वाचा आहे की अनेक वेळेला ज्या नोकरी करणाऱ्या खंबीर स्त्रिया आहेत त्यांना जेव्हा अशा प्रकारचा अश्रुवेग येतो तेव्हा त्यांना तो धारण करावा लागतो, कंट्रोल करावा लागतो. एखादी ऑफिसर असेल, एखादी अधिकारी असेल, तिला नाही ना असं अश्रू प्राप्त करून जाईना तिथे. त्यावेळेला त्या वेगाचं धारण, साधं उदाहरण लक्षात घ्या, हा वेग आहे, अश्रुवेग. अनेक कारणांनी असे अश्रू येण्याचे प्रसंग असतात. काही वेळेला कारण असतं, काही वेळेला नसतं, पण प्रक्रिया काय? अश्रू येणे. आता काय स्त्रीने धारण करून ठेवले. एखाद्या व्यक्तीला लघवीला जायचंय, टॉयलेटला जायचंय, बाथरूमला जायचंय, एक ठराविक काळ मनुष्य ते कंट्रोल करून ठेवेल, पण ते त्याच्यानंतर त्रास द्यायला लागेल ना. कुणाला युरिनचं इन्फेक्शन होतं, कुणाला किडनीला त्रास होतो, डोकं दुखायला लागतं, अंगावर सुजते, खूप लक्षण आहेत म्हणजे ते. पण तो सुद्धा एक वेग आहे आणि त्याचं सुद्धा धारण करून ठेवलं, ते कंट्रोल करून ठेवलं तर शरीराला त्रास होतो की नाही. असा अश्रूंचा वेग, अश्रुपात धारण करून ठेवला तर त्याचं बॅक प्रेशर मेंदूपर्यंत त्रास देतो. शेवटी त्या अश्रूंना कुठेतरी मार्ग मोकळा करून द्यावा लागतो मेंदूला आणि तो अंगावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्लिडिंग होणे. सोनोग्राफीमध्ये काही सापडत नाही हो, ना फायब्रॉइड, ना लायनिंग जाड झालंय, कुठलं एंडोमेट्रियोसिस नाही, काही नाही, तरी आपलं चालू आहे ब्लिडिंग. औषधं घेऊन पण थांबत नाही. कारण कुठे असतं? अश्रुवेग अवरोध करून ठेवलाय. अश्रूंचा वेग खूप महत्व आहे या एका लक्षणाला. आणि अगदी हृदरोगापासून या अश्रू वेगाचं विधारण हे जसं मेंदूलाच फक्त बॅक प्रेशर नाही टाकणार आहे, ते हृदयावरती सुद्धा तेवढाच लोड आणला. आणि याचं तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे वैयक्तिक उदाहरणं सांगितली ना की माणसांना जास्त ती समजतात. हृदयावरती कसं प्रेशर येतं. आमची आई जेव्हा गेली ना, ती काय अशी एकदम नाही ना गेली, काही कालावधीपर्यंत विविध तिला त्रास भोगायला लागले, विविध व्याधींची कॉम्प्लिकेशन्स तिला सहन करावी लागली. त्याच्यामध्ये मी डॉक्टर असल्यामुळे माझ्या दृष्टीने ती एक स्टेप रोज ती जातच होती. त्यामुळे मला आज ही सिस्टीम फेल होते, उद्या ती सिस्टीम फेल होते असं मला कळत होतं ना एक बिघाड काही महिन्यांच्या कालावधीमध्ये. पण ॲक्च्युअल ती जेव्हा गेली ना तेव्हा मला रडायलाच आलं नाही. अश्रुवेग आलाच नाही बाहेर. पण आज शेवटी मुलगा आहे ना, त्याच्यामुळे त्याला आपल्या मेंदूला शेवटी त्रास होतच असतो. तर त्या अश्रुवेगाचं शेवटी विधारण केलं गेलं. चारच दिवस झाले असतील नंतर तुमचा एक मित्र सहज म्हणाला, अरे तुझ्याकडे बघून काय बरोबर वाटत नाही, साहजिक आहे, पण म्हणाले ब्लड प्रेशर तपास. म्हणून BP तुमच्या मित्रांनी तपासलं. किती होतं? 200. वरचं BP 200, खालचं 120. मित्रांनी एका वाक्यात सांगितलं, काकू गेल्या तेव्हा तू रडलाच नाहीस, मी होतो तिथे बघायला. पहिल्यांदा एक गोळी घेऊन टाकणे, BP कंट्रोल कर, मग नंतर त्याच्यावरती काय काय चिकित्सा करायची करू नंतर. पण अश्रुवेगांचं विधारण केलं गेलं. प्रेशर कोणावर आलं? हार्टवर. 200/120 हे काय 35च्या तरुण असं BP असणं कारण हृदयावरती एवढं बॅक प्रेशर येतं, मेंदूवरती येतं, मानेवर येतं, मणक्यांवर येतं, यकृतावर सुद्धा येतं.
आणि गर्भाशयाला येतो. प्रश्न किती सोपा आहे, कारण रडायला येतं का? डॉक्टर हे एवढे असले प्रश्न काय विचारताय, माझे गुडघे दुखत आहे, असे पण विचारणारे बाय काय ना. म्हणजे मी गुडघे दुखी घेऊन तुमच्याकडे आले आणि तुम्ही रडायला येतं का नाही असं काय विचारताय, असं पण एका बाईने मला विचारलं. एकमेकांचा संबंध आहे म्हणून विचारतो.